प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 सप्टेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. कालच्या भागात तुम्ही शेवटी पाहिलं की मानिनीताई काव्याला प्रत्यक्ष याची देही याची डोळा बघायला चालल्यात जीवाच्या सोबत. आता त्यांना काही माहित नाहीये जीवा तिच्या सोबत आहे, पण आता काय ट्विस्ट आलाय ना, त्यासाठी बघत राहा आजचा पूर्ण एपिसोड. मानिनीताई एकदम भस्कन बोलतात या नंदिनीला, तुझ्या बहिणीने जे उपद्व्याप केले ना ते बघायला चालले मी, आपल्या अब्रूचे धिंडवडे उडवते ना तुझी बहीण, ते बघते मी. आता हे सगळं भास आहे बरं का प्रेक्षकांनो. नंदिनी म्हणते, काय झालं तुम्हाला आई, अशा इतक्या रेस्टलेस का वाटताय तुम्ही, काय काय झालंय काय तुम्हाला? पण ही मानिनी काहीच बोलत नाही नंदिनीशी आणि म्हणते, अगं नंदिनी तसं काही नाही, जरा महत्वाचं काम आहे मला, मी आलेच तेवढं काम करून. नंदिनी म्हणते, आई तुम्हाला कुठे सोडवू का मी माझ्या स्कूटीवर? मग या मानिनताई तिच्या गालावरून हात फिरवत म्हणतात, नंदिनी बाई तू किती चांगली आहेस ग. नंदिनीला काही समजे ना नेमकं काय झालंय काय आपल्या सासूला. ती म्हणते, काय झालं आई, अचानक असं का बोलताय तुम्ही? आता मानिनीताईंना मेसेज आलाय त्यांच्या मैत्रिणीचा आणि लगेच त्या आता म्हणतात, आलेच नंदिनी, असं म्हणून जातात निघून. आता नंदिनीला शंका येते की काहीतरी गडबड आहे. आता इकडे पा, जीवा आणि काव्याचा सीन दाखवलाय त्यांनी. आता जीवा विचारतो त्या म्हणजे तिथल्या त्या कॅफेच्या मॅनेजरला की तुम्ही एखादा टेबल मला रिकामा करून द्याल का? तर आता ती म्हणते, नाही हो, टेबल रिकामा नाहीये, तुम्ही एकत्र इथे बसाल का? प्रेक्षकांनो, अनोळखी लोक असे कसे एकत्र बसतील बरं, काही दाखवतात मालिकेत. पण ठीक आहे, आपल्याला माहिती आहे दोघं ओळखीचे आहेत एकमेकांच्या. पण आता काव्य आणि जीवा सोबतच ओरडतात, नाही आम्ही एकत्र नाही आहोत. मग ती मुलगी म्हणते, सॉरी सर, सॉरी मॅम, त्याचं काय आहे ना, तुम्ही नेहमी दोघं एकत्र असताना म्हणून. जीवा म्हणतो, ए ऐक ना अगं, दुसरा टेबल दे ना मला बसायला. मग त्यावर ती मुलगी म्हणते, सर मी मॅनेज करते, तोपर्यंत प्लीज प्लीज थोड्या वेळ इथे बसा ना मॅम, प्लीज थोडं ॲडजस्ट करा ना. आता पर्याय नाहीये म्हणून दोघे एकत्र बसतात. पण तितक्यात मानिनी ताईंच्या मैत्रिणीने पाहिलंय बरं का जीवा आणि काव्याला. आता काव्याने पुस्तक ठेवलेलं असतं तिथे तिचं वाचायचं आणि ते ती बाजूला करते, तर त्या टेबलवर जे आणि के असं कोरलेलं असतं, जे जीवानेच कोरलेलं असतं. पण जीवा पण राग त्याची फाईल तिथे ठेवून देतो, मुद्दाम ते नाव त्याला दिसू नये म्हणून. आता हे सगळं काव्या नोटीस करत असते बरं का. दोघे एकमेकांकडे असे हळूहळू पाहतात. आता जीवाला असं वाटतं थोडं फ्रेंडली वातावरण ठेवावं म्हणून तो सहज विषय बदलतो आणि त्या टेबलवर असं टक 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 वाजवायला लागतो. असं काहीतरी म्हणजे विचार करत असतो, काहीतरी बदलावं वातावरण म्हणून. काव्या आता इरिटेट होते त्याच्या त्या टकटक वाजवण्यामुळे आणि म्हणते, का वाजवतोयस तो टेबल? जीवा म्हणतो, काय आहे ना, मी आता श्वास जरी घेतला ना तरी तुला इरिटेटच होणार आहे माझ्या या वागण्यामुळे. काय आहे ना, एरवी 5-5 तास आपण या टेबलवर बसायचो, तुला कधी प्रॉब्लेम नाही व्हायचा आणि आता 5 मिनिटं पण तुम्हाला सहन करू शकत नाहीयेस. प्रेक्षकांनो, परिस्थिती बदलली ना यांची. जीवा आता काव्याला म्हणतो, यु नो व्हॉट, मला ना कंटाळा आलाय आता या भांडणाचा. काव्या म्हणते, मग काय करायचंय, भांडणं बाजूला ठेवायची आणि मैत्री करायची का? जीवा आता काही बोलणार तेवढ्यात काव्या म्हणते, ए प्लीज, मला ना तुझ्याशी बोलायचं नाहीच आहे आणि रॅदर मला मैत्री पण करायची नाहीये. काहीही असलं तरी मला तुझ्याशी कुठलंच नातं इस्टॅब्लिश करायचं नाहीये. आता जीवा म्हणतो, अगं मैत्री त्यांच्याशी करतात ज्यांना मैत्री या शब्दाचा अर्थ कळतो मिसेस पार्थ देशमुख. आणि मला भांडणाचा कंटाळा आला असं म्हणालोय मी, कारण माझं मस्त सुरू आहे सगळं. अगं माझा चांगला जम बसलाय. अगं एक क्लायंट मला भेटायला येणार आहे ना, आणि तुला ना काव्या रिक्वेस्ट होती की मला कुठलीच निगेटिव्ह वाईब्स देऊ नकोस प्लीज. आता जेव्हा तो असं बोलतो तेव्हा काव्याला येतो राग. काव्या म्हणते, एक्सक्यूज मी, तुझा आणि क्लायंटचा काय संबंध आहे रे? नाही, तसा तर तुझा आणि क्लायंटचा संबंध आधी पण नव्हता आणि आताही नसेलच. आधी पण तू सेटल नव्हतास आणि आताही तू सेटल नाहीच आहेस. काय रे काय? नाही नाही, काहीही कारण काढून मला भेटायला येत जाऊ नकोस. आता जीवाचा लगेच इगो हर्ट होतो बरं का. तो खूप चिडतो काव्यावर आणि म्हणतो, एक मिनिट, जी स्वतः अनस्टेबल आहे ना इथून डोक्यातून, म्हणूनच मी इतके दिवस सेटल नव्हतो. पण आता जिच्या सोबत मी आहे ना, रॅदर जी माझ्या सोबत आहे तिच्यामुळे मी सेटल झालोय. अगं नंदिनी सावरते मला, अगदी घट्ट पाय रोवून उभी आहे ती जमिनीवर आणि मला विश्वास आहे ग की ती मला डगमगू देणार नाही आणि मी डगमगलो जरी ना तरी ती माझी साथ देणारच. सगळे कॅफेतले लोक आता जीवाकडे बघत असतात कारण तो खूप मोठ्याने बोलत असतो. जीवा म्हणतो, अगं मी डगमगलो जरी ना तरी नंदिनी सावरेल मला, विश्वास आहे ग मला तिच्यावर. जाऊ दे, सोड ना, तुला काय कळणार आहे का आमच्या दोघांमधलं नातं? त्यावरती आता काव्या चिडते आणि म्हणते, एक्सक्यूज मी, तुम्ही यांच्यासाठी टेबल बघणार होतात ना,
प्लीज तुम्हाला मिळाला नाही का टेबल, यांना जायला सांगा बरं इथून. त्या कॅफे मधल्या मॅनेजरला बोलवते काव्या आणि सांगते की प्लीज प्लीज यांना इथून जायला सांगा. आता तिने डायरेक्ट त्या जीवाचा अपमान केलाय. पण आता बघा प्रेक्षकांनो काय होतं. आता खरं तर इथे कडकडीत भांडणं चालू आहेत या दोघांचे. आणि ती मानिनीची मैत्रीण पुन्हा मानिनीला फोन करते आणि म्हणते, अगं मनू तू कुठे आहेस, अगं लवकर ये ना, अगं शॉर्टकट घे. मग आता त्या मानिनी त्या तिकडून म्हणतात, अगं हो मी पोहोचतेच आहे. मग त्या काहीतरी शॉर्टकट रस्ता सांगतात आणि म्हणतात तिकडनं ये म्हणजे तू लवकर पोहोचशील कॅफेमध्ये. आता बघा प्रेक्षकांनो काय होतं. आता जीवाला येतो राग. चार चौघामध्ये काव्या त्याचा डायरेक्ट अपमान करते म्हणजे काय. आता जीवा खूप चिडतो हा मंडळी. आता मध्येच त्यांनी रम्या आणि त्या युगचा सीन दाखवलाय. आता रम्या युगच्या रूम मध्ये येते आणि म्हणते, अरे युग जरा बाहेर जातोस का, अरे तुझी रूम जरा साफ करायची होती. युग म्हणतो, अगं पण तू मगाशी साफ केलीस ना माझी रूम, आता काय म्हणजे बेडशीट पिलो कवर बदललेस ना तू. रम्या म्हणते, अरे हो झालंय ते सगळं, पण बघ ना अरे किती घाण झालंय हे, इथे बघ धूळ किती आहे. अरे तू अचानक आलास ना युग हॉस्टेलमधनं, त्यामुळे तुझी रूम जरा नीट नाही साफ करता आली. मामीने ताकीद दिली आहे बाबा मला की आजच्या आज काम करच. तुला माहिती आहे नाही केलं तर मामी खूप बोलेल आणि ऐकून घ्यावं लागेल रे मला. जा ना प्लीज, जाशील का. युगंधर म्हणतात, ठीक आहे लवकर आवर. आता ही कशासाठी घुसली आहे त्याच्या रूम मध्ये हे वेगळं सांगायला नको. वसू आत्याने तिला सांगितलं ना की ते पत्र शोध म्हणजे आपल्याला सगळं काही कळेल. आता युगंधर जातो रूम मधनं, ही लगे रूमचा दरवाजा लावते आणि सगळीकडे शोधाशोध करते. आणि मग काय सापडतं हिला पत्र. आणि त्या पत्रामध्ये काय आहे हे काही अजून रिव्हील केलेलं नाहीये प्रेक्षकांनो. रॅदर आज नंदिनीला या युगंधरने सगळं सांगितलंय की तो काय कांड करून आलाय, पण तेही आपल्याला ऐकवलेलं नाहीये. एवढा काय सगळा सस्पेन्स गुलदस्त्यात ठेवलाय यांचं यांना माहित. आता रम्या ते पत्र वाचते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिकडे काव्या मुद्दाम जीवाचा अपमान करत म्हणते, निघा म्हणलं ना तुम्हाला जन्मजय देशमुख. आता लगेच जीवाने त्याच्या क्लायंटला फोन लावलाय बरं का. आणि फोन लावून म्हणतो, हां हॅलो, ॲक्च्युली ना सर तुम्ही पोहोचलात का इथे. बरं बरं, या रोडमध्ये आहेत का, अच्छा ठीक आहे. नाही थोडा वेळ देता का मला. ॲक्च्युली ना इथे ना या कॅफेमध्ये आपल्याला भेटायचं होतं ना, इथे जरा वाईब्स बरोबर नाही आहे. काय आहे ना इथे जरा जास्तीच निगेटिव्ह वातावरण आहे. चांगल्या कामासाठी आपण इथे भेटतोय, आपण उगाचच नको त्या माणसांचे चेहरे इथे नको बघायला. आजूबाजूला ना जरा चांगले कॅफे आहेत, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो, तुम्ही तिथे याल का. ओके ओके, हो हो 5 मिनिटात पोहोचतो मी. असं म्हणून जीवा आता काव्याला ॲटिट्यूड देऊन लुक देतो आणि निघून जातो. कसं झालंय प्रेक्षकांनो की जीवाचं आता असं म्हणणं आहे की काव्या त्याला कधीच कुठल्याच चांगल्या वाईब्स देत नव्हती. काव्यामुळेच तो आतापर्यंत त्याच्या लाईफमध्ये सेटल झाला नाहीये असं आता त्याचं म्हणणं आहे. असं आता म्हणणं आहे बरं का. तर बघा आता तो काव्याकडे बघतो आणि राग तिथून निघून जातो. आता ही सुनीता त्या जीवाच्या मागे मागे जात असते बरं का, त्या मानिनीची मैत्रीण. आणि तिला वाटतं शी बाबा गेला हा निघून, आता काय दाखवू मी मनूला. पण बघा पुढे काय होतं. आता ती मनू येते मागून म्हणजे मानिनीताई. आता मानिनीताई आल्यावर त्या म्हणतात की काय ग सुनीता, अगं कुठे तो मुलगा. सुनीता म्हणते, अगं काय ग मनू, अगं किती उशीर केलास तू. आज चांगली संधी होती माझ्याकडे, पुराव्यानिशी तुला सिद्ध करून दाखवलं असतं. तुझ्या सुनेचं अफेअर अजून चालू आहे, पण हुकली बाई संधी माझ्या हातची. मग लगेच मानिनी म्हणते, अगं बाई म्हणजे त्या काव्याचं नशीब बलवत्तर निघालं वाटतं. कुठे ती काव्या. मग ती सुनीता म्हणते, आहे आतमध्येच बसली आहे, आत्ता गेला बघ तो मुलगा, चल तुला दाखवते. आणि आता सुनीता काव्याला दाखवते बरं का त्या मानिनीला. आता मानिनी काव्याला बघते आणि तिची आग तळाची मस्तकाला जाते. तिचा गैरसमज झालाय की काव्या तिला फसवते. त्यातनंही तिची मैत्रीण अजून आगीत तेल ओतायला काही कमी करत नाहीये. आता ती मैत्रीण म्हणते, प्रेक्षकांनो जरा डाऊट येतोय मला, ही सुनीता आणि मानिनी काकूंची शाळेत काही दुश्मनी होती वाटतं. आता लगेच ज्या मानिनी काकू म्हणतात, सुनीता काय करत होती का त्या मुलासोबत. मग ती सुनीता म्हणते, अगं काय आधी गुलाब घेतला त्या मुलाकडनं, मग भांडले दोघं जण. बरं काय भांडले ते नाही सांगू लागली बरं काही. पुढे म्हणते कशी, माफ कर बाई मानिनी, तुझी सून आतल्या गाठीची आहे ग. म्हणजे तुला सांगते, समोर एक वागते आणि मागे तुमची फसवणूक करते, विशेषतः आपल्या पाठची फसवणूक करते ग. आता मानिनी ताई काय मस्त हवा मारली म्हटल्यावर आता काय लगे मानिनी काकू चालल्या जाब विचारायला. लगे ती सुनीता म्हणते, थांब मानिनी जाऊ नकोस आता. तेवढ्यात आता लागली बघा संयोग, बघा लागली मालिकेत कुठे काही दाखवतात प्रेक्षकांनो. आता त्या मानिनीला लगे पार्थचा फोन येतो बरं का. एरवी कधी पार्थ फोन करत नाही, या वेळेला बरोबर पार्थने फोन केला. आता तो स्पीकरवर बोलतोय गाडी चालवताना आणि म्हणतो, अगं आई तू कुठे आहेस.
मानिनताई म्हणतात अरे घरीच होते, काय म्हणतोस बोल ना पार्थ. आधी तर त्या म्हणतात जिथे मी आधी असायला हवे होते ना तिथेच आहे. आता जेव्हा ती असं बोलते मानिनी तेव्हा पार्थ म्हणतो आई काय बोलतेस तू हे. मानिनी मग लगेच विषय बदलते आणि म्हणते अरे कामात आहे रे मी, तुझं काही काम आहे का बाळा. मग लगेच पार्थ म्हणतो अगं आई नवरात्र येते ना, लग्नानंतर काव्याची पहिली नवरात्र आहे, मला ना काव्यासाठी 9 रंगाच्या साड्या घ्यायच्यात. कुठल्या कुठल्या साड्या घेऊ सांग ना, म्हणजे सिल्क घेऊ, नऊवारी घेऊ, पैठणी घेऊ, काठापदराची घेऊ, कुठली घेऊ सांग ना. प्रेक्षकांनो बघा बघा काय म्हणजे किती काय दाखवतात मालिकेत. कुठला नवरा 9 साड्या एका वेळेला त्याच्या बायकोला घेईल. हा शक्य तरी आहे का ते. काही आपलं नवऱ्याला म्हटलं जरी ना आपण की चला ना शॉपिंगला जाऊ, तर नवऱ्याचे तोंड ना असे फोटो काढून ठेवण्यासारखे असतात प्रेक्षकांनो. आणि हा पार्ट 9 साड्या घेऊन देतोय बायकोला, काय जोक मारतोय काही आपलं नाही. म्हणजे हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे बरं का. तुमचा काही एक्सपिरियन्स वेगळा असेल तर सांगा बरं का मला कमेंटमध्ये. मी काही सगळ्या नवऱ्यांबद्दल नाही म्हणत आहे, मी आपलं बाई सांगितलं माझ्या नवऱ्याला येतो कंटाळा शॉपिंगचा, पैसे खर्च होतात ना. बघा पुढे काय झालंय. मग तो पार्थ म्हणतो अगं आई सांग ना मला एक्सपिरियन्स नाहीये, मला कळणार नाही ना चॉईस, तू सांग ना मला. मग लगेच या मानिनताई रडायला लागतात आणि म्हणतात मी कामात आहे रे बाबा. पार्थ आता म्हणतो बरं बरं आई चालू देत, पण काव्याला नको कळू देऊ, मी सरप्राईज देणार आहे तिला. मग मानिनी म्हणते बरं बाबा ठेवते फोन. म्हणून जे रडायला लागतात त्या मानिनीताई लगली मैत्रिणीजवळ ढसाढसा, बाई मी दुःखात आहे असं काहीतरी वाटतंय त्यांना. मग लगली ती सुनीता म्हणते अगं रडू नको बाई मनू, बैस बरं तू खाली बैस बरं. लगेच आता मानिनीताई आता लगेच त्याच्या मैत्रिणीजवळ म्हणतात बघ ना माझा पार्थ ग, अगं काव्यासाठी साड्या खरेदी करायचं म्हणतोय ग नवरात्र आले तर, आणि ही बघ बेशरम मुलगी इथे प्रेम प्रकरण करते, अशी कशी फसवू शकते ग ती माझ्या पार्थला. काय प्रेक्षकांनो किती हलक्या कानाची ही मानिनी. असो आता मानिनी म्हणते ही अशी कशी फसवणूक करते. नाही 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 माझ्या लक्षात यायला हवं होतं आधीच. सुरुवातीला ही जेव्हा घरात आली ना तेव्हाच घटस्फोट घ्यायचं म्हणत होती, तेव्हाच लक्षात यायला हवं होतं. आता मानिनी ना सगळ्या पहिल्या गोष्टी आठवतात बरं का. आणि ती सुनीताला म्हणते काय एवढी ती काव्यात चिडचिड करत होती ते आता कळतंय, तुटकच वागायची सगळ्यांशी. खरं सांगू का तुला अगं गेल्या काही दिवसात तर बदलल्यासारखी वाटली ग मला, सगळ्यांची नीट वागत होती, चांगलं बोलत होती, म्हणूनच मी तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं ना ग सुनीता. मग लगेच ती सुनीता म्हणते तुझं दुर्लक्ष करणंच भोवलं ना तुला, अगं तुझी सून हाताबाहेर गेलेलं प्रकरण आहे ग. पाहिलं का प्रेक्षकांनो कशी बडकवते. आणि मग लगेच मानिनी म्हणते हो ना माझ्या पार्थच्या आयुष्याचा खेळ केला हिने अक्षरशः. म्हणजे घरात माझ्या पार्थला प्रेमाच्या जाळ्यात फसवते, चिडचिड करते त्याच्यावर घरात, आणि इथे येऊन स्वतःच्या जुन्या प्रेमाचे रंग उधळते. काही वाटत नाही ग या काव्याला. आता ते त्याचं उत्तर त्या मैत्रिणीकडे कुठून असणार आहे. लगेच मानिनीताई म्हणतात ही माझ्या पाठच्या इमोशन्सशी खेळते, आता मी सोडत नसते हिला. लगेच ती जाब विचारायला जाते बरं का काव्याला आणि म्हणते हिला दाखवतेच आता पार्थची आई काय करू शकते. लगेच ती बाई बघा ना कशी सेल्फिश आहे. ती म्हणते अगं नको नको आता नको जाऊस, तिला जाब नको विचारू, शांत हो मनू. अगं असं 4 चौघात बरं दिसतं का, हिच्या कॅफेमध्ये धिंगाणा होईल ना, म्हणून लगेच म्हणते कशी हळू बोल ग मानिनी, डिग्निटी सांभाळ ग जरा, अगं चांगली वाग, तू पकड बाई तिचे कान, पण तुझ्या घराच्या 4 भिंतीच्या आत. पाहिलं का प्रेक्षकांनो लोक कसे स्वार्थी असतात. आता काव्या तिथून निघून जात असते तेव्हा तिचं लक्ष जातं मानिनी काकू, आणि ती त्यांच्याशी बोलायला येते प्रेमाने, अरे मानिनी काकू तुम्ही इथे. आता मानिनी लगेच काव्याशी कशी वागते बघा. आधी तर अशी खोटी खोटी हसते, आणि आता काव्या सुनीताकडे बघते आणि म्हणते अरे सुनीता काकू तुम्ही सुद्धा इथे आहात, क्या बात है. 2 मैत्रिणी आज ठरवून भेटल्यात तर. काव्या बिचारी सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ आहे. आता लगेच मानिनी म्हणते काव्या अगं हे जे कॅफे आहे ना हे सुनीताचंच आहे बरं का. आता हे ऐकल्यावर थोडं खटकतं काव्याला, पण तरी ती काही बोलत नाही. आणि मानिनी म्हणते काय असतं ना काव्या आपल्याला माहिती नसलेल्या. आता काव्या सहज म्हणते सॉरी मला माहिती नव्हतं यांचं कॅफे. लगेच मानिनताई टोमणा मारतात की माहिती नसलेल्या गोष्टी बऱ्याच नंतर कळतात. पण काय ग काव्या ही आहे का ग तुझी लायब्ररी. लगेच काव्या म्हणते नाही हो काकू मी लायब्ररीत चालले होते, मी अनिशा सोबत जाणार होते ना, मी थांबले तिच्यासाठी, आम्ही एकत्रच जाणार होतो ना. मग लगेच मानिनी म्हणते कुठे मग अनिशा. आता काव्याच्या मनात काही नसतं बिचारीच्या. ती म्हणते अरे केव्हाची वाट बघते काकू मी अनिशाची, आलीच नाही बघा अजून, अरे माझा फोन राहिला वाटतं तिकडे. असं म्हणून काव्या आता तिचा फोन घ्यायला जाते टेबलवर आणि अनिशाला फोन करत असते ती.
तेव्हा लगेच ही मानिनीची मैत्रीण म्हणते, बघ तुझी सून किती पोचलेली आहे, बघ मनू ही सून कशी तुझ्या डोळ्यात डोळे घालून खोटं बोलली. अगं आजकालची पिढी बघ अशीच आहे. अगं सगळं ठरलेलं असतं यांचं. अगं ठरलेलं जरी नसलं ना मनू, तरी पण यांचं बरोबर सगळं वेळच्या वेळेवर होतं ग. ऐन वेळेवर चक्क खोटं बोलतात ही मुलं. आता मानिनी काव्याकडे बघतात आणि बघतच राहतात बरं का. आता इकडे हा युगंधर पाणी पित असतो तेव्हा त्याला ठसका लागतो. नंदिनी आणि युगचा सीन दाखवलाय त्यांनी. प्रेक्षकांनो, मानिनी तिच्या मैत्रिणीच्या झाशात येतेय हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कसा वाटतोय तुम्हाला आजचा एपिसोड तेही सांगा. आता बघा, शेवटचं सीन तुम्ही एन्जॉय करत आहात आजचा. युगंधरला ठसका लागतो तेव्हा नंदिनी येते आणि त्याला पाणी देते आणि म्हणते, बेटा वर बघ युगंधर, वर बघ. युग मग अशी मान वर करतो ठसका लागल्यावर. नंदिनी म्हणते, बरं वाटतंय का आता, पाणी पितोस का युग? युग म्हणतो, हो दे ना वहिनी. आता तो 2 घोट पाणी पितो आणि म्हणतो, थँक्यू हं वहिनी, बरं वाटतंय. मग लगेच नंदिनी म्हणते, अरे थँक्यू काय युगंधर, अरे एवढं फॉर्मल कशाला होतोयस, मी तुझी वहिनीच आहे ना बेटा. मग आता बघा हा, या युगंधरला आठवतं की आपण वहिनीवरती एवढी चिडचिड केली तरी आपली वहिनी आपुलकीने आपल्या जवळ आली असं त्याला फील होतं जरा. आणि आता नंदिनी म्हणते त्याला, काय रे युग, कसला विचार करतोयस बेटा? युगंधर म्हणतो, नाही ग वहिनी, कसलाच नाही. नंदिनी म्हणते, बरं वाटतंय ना आता? अरे विचारत होते तुला मी. युग म्हणतो, हो बरं वाटतंय आता. नंदिनी म्हणते, कॉफी आणू का तुला? युग म्हणतो, नको वहिनी, अगं नको, तू बस ना इथे जरा. नंदिनी म्हणते, काय झालं? आता युगंधर म्हणतो, वहिनी बोलायचं होतं ग तुझ्याशी जरा. मग नंदिनी म्हणते, बोल ना. आता ती बसली आहे बरं का त्याच्याजवळ. युगंधर म्हणतो, वहिनी आय एम व्हेरी सॉरी ग. नंदिनी म्हणते, कशासाठी अरे? युगंधर म्हणतो, अगं चिडलो ग वहिनी मी तुझ्यावर त्या दिवशी, खूपच रूडली वागलो तुझ्याशी. नंदिनी म्हणते, वेडा आहेस का युग? अरे आपल्या दोघांमध्ये अशी काही फॉर्मॅलिटी नाही करायची. तू धीर आहेस माझा, धीर भावासारखा, तू माझ्या लहान भावासारखा आहेस ना. भाऊ कधी बहिणींवर चिडत नाहीत का? आता अचानक तो युगंधर रडायला लागतो तेव्हा नंदिनीच्या लक्षात येतं हा खूपच हळवा होतोय. आता ती म्हणते, अरे अरे रडतोयस का युगंधर, बस बरं खाली, काय झालंय? बघ आज सुद्धा रडलास. काल तू आनंददादाने झोपेच्या गोळ्या घेतल्या हे तुला कळलं होतं तेव्हाही रडला होतास ना युग. अरे इमोशनल का होतोयस एवढा बेटा, इतकं इमोशनल होऊन कसं चालेल? मग लगेच युगंधर म्हणतो, हो ग वहिनी बरोबर आहे, इमोशनल आहे म्हणूनच लोक माझा फायदा घेऊन निघून जातात. युगंधर जेव्हा असं बोलतो तेव्हा नंदिनीला ते खटकतं. ती म्हणते, अरे ठीक आहे, असतो काही लोकांचा स्वभाव, आपण स्ट्रॉंग राहायचं युगंधर, आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही, समोरच्याने कितीही आपल्याला त्रास दिला तरी. युगंधर म्हणतो, हो तरीही वहिनी. आता ही नंदिनी म्हणते, हो तरीही काही लोक असतात असे, आपल्याला फसवतात, पण आपण संकट आली तरी हार नाही मानायची. त्रास झाला तरी आपला त्रास आपण जवळच्या व्यक्तीजवळ शेअर करायचा. युगंधर एक सांगू का, तू आलास ना तसं तुला बघते, काहीतरी मनात चालू आहे रे तुझ्या. बरं ठीक आहे युग, मी तुला नाही विचारत, तुला आवडत नाही ना, पण मला काळजी वाटते रे तुझी. अरे आपण असं मन म्हणजे मनात अशा गोष्टी साठवल्या ना तर आपलं मन ना त्या करप्ट झालेल्या मेमरी कार्ड सारखं नको नको ते विचार करतं रे. खरंच त्यामुळे संवाद नावाचा अँटीव्हायरस इन्स्टॉल करायचा आपल्या मनात, म्हणजे आपल्या मनातलं जवळच्या व्यक्तीशी बोलायचं आणि मोकळं व्हायचं. बरं वाटत असतं ते युग. आणि तू तुझ्या मनातल्या अडचणी नको करूस, वाटलं तर शेअर माझ्याशी, पण तुझे 2 भाऊ आहेत, तुझ्या भावांशी नक्की शेअर कर हं. आता युगंधर एकदम रडायला लागतो. नंदिनी आता निघून जात असते तेव्हा युग म्हणतो, वहिनी भावाशी का शेअर करू, माझ्या बहिणीशी नाही शेअर करू शकत का? वहिनी माझ्या आयुष्यात खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ग. नंदिनी म्हणते, काय झालं युगंधर? आता युगने तिला सगळं काही सांगितलंय बरं का प्रेक्षकांनो, जे आपल्याला ऐकवलं नाहीये. शेट यार, खूपच मोठा सस्पेन्स ठेवलाय. नेमकं मला पण उत्सुकता लागली आहे की नेमकं या युगंधरच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम झाला असेल. खूपच मोठा सस्पेन्स आहे. आता तो रम्यालाही कळलाय आणि नंदिनीला कळलाय, फक्त आता आपल्याला कळायचं बाकी आहे. नंदिनी आता ते सगळं ऐकून घेते आणि एपिसोड संपतो. युगंधर सगळं सांगतोय नंदिनीला आणि मग तो रडतो. आता पुढच्या भागात म्हणजे पुढच्या प्रोमोत त्यांनी असं दाखवलंय की नंदिनी विचारते युगंधरला, हेच कारण आहे ना युग, आणखीन काही तू माझ्यापासून लपवत नाही आहेस ना? आता युगंधर एकदम चुप्प बसलेला दाखवलाय, म्हणजे त्याने जे नंदिनीला सांगितलंय ते अर्धवट सांगितलंय. आता इकडे वसू आत्या म्हणतात, आता मला माहिती आहे हा युग त्याचा प्रॉब्लेम कोणाला सांगणार नाहीये आणि आता आपण त्याच्या या गोष्टीचा फायदा करून घेऊ रम्या आणि यामध्ये नंदिनीला अडकवायचं. आता पुढे काय काय होईल ते काही सांगता येत नाही.
आता या जे आणि केचं इनिशियल मानिनीने पाहिले टेबलावरचं. मानिनीची मैत्रीण म्हणते के म्हणजे काव्य आणि जे म्हणजे कोण ग? आता सुनीता म्हणते मानिनी तू घरी गेल्यावर काव्याला याचा जाब विचारच. आता प्रेक्षकांनो आता खूप मोठा तमाशा दिसणार आहे आपल्याला. मानिनी आता काव्याला मारणार आहे तोंडामध्ये आणि तिला विचारणार आहे कोण आहे तुझा प्रियकर, माझ्या समोर त्याला उभं कर आणि त्याच्या तोंडून मी खरं ऐकेल की तुझं प्रेम प्रकरण नाहीये का आहे म्हणून. आता काव्या जीवाला कसं उभं करेल मानिनी समोर? मोठा प्रश्न आहे. बघूयात पुढे काय काय घडतंय. जरा इंटरेस्टिंग ट्विस्ट आणलाय त्यांनी, हे खरं आहे. आजचा एपिसोड छान होता ना? नक्की लाईक करायला विसरू नका मंडळी आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. थोड्याच वेळात लपंडाव मालिकेचा रिव्ह्यू तुमच्या समोर हजर होईल. मंडळी आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इंटरेस्टिंग ट्विस्ट मालिकेत येणार आहेत. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.